जय सेवालाल, जय श्रीकृष्ण। आज आपले बापूजी श्याम बापू यांचा आज 47 वर्ष पूर्ण होऊन 48व्या वर्षात पदार्पण करीत आहे। आज त्यांचा वाढदिवस होता बापूजींचा। त्यानिमित्त जळगाव जिल्ह्यातून व इतर जिल्ह्यातून सुद्धा आज भाविक भक्तगण सर्व बापूजींना शुभेच्छा देण्यासाठी जामनेर येथे गुरुदेव सेवा आश्रम येथे बरेच लोक आलेले आहेत। त्यांना शुभेच्छा पण देण्यात आलेल्या आहेत। त्या बापूजींच्या वाढदिवसानिमित्त या इथं अन्नदानाचा कार्यक्रम एक घेण्यात आलेला आहे। श्याम बापूंच्या हस्ते असे छोटे छोटे अनेक उपक्रम राबवले जातात। आरोग्य शिबिर असेल, गावामध्ये तांड्यांमध्ये जाऊन व्यसनमुक्तीबद्दल मार्गदर्शन करणे, असे अनेक सामाजिक काम त्यांच्या हातून घडत असतात। आणि बापूजींचे जे कार्य आहे त्यांचं कार्य, त्यांचं जे समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे लोक आहेत त्यांना जवळीक करून आपले जे श्रीकृष्ण मंदिर आहे इथं येत असतात आणि त्यांच्यामार्फत जे काही ज्ञान असेल ते आपल्या भक्तजनांना देण्याचे प्रयत्न करत असतात। आणि बापूजींच्या या वाढदिवसामुळे त्यांच्या हातून खूप काही मोठं कार्य घडो। मागे 1-2 वेळेस इथं कार्यक्रम पण झाले होते। इथं आपले महाराज आले होते, कीर्तनकार, एक भव्य असा कार्यक्रम झाला होता। तसेच गोदरी कुंभच्या वेळेस महाराजांकडे मोठी जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यांच्या हातून, बापूजींच्या हातून खूप काही चांगलं कार्य घडो अशीच यावेळेस मी शुभेच्छा देतो। आणि योगायोग असा आहे आजचा दिवस, आज अण्णाभाऊ साठे यांची पण जयंती आहे, परत लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन आहे। योगायोग म्हणा बापूजींच्या वाढदिवसाच्या माध्यमातून आज महान मोठे जे लोक आहेत, 2 व्यक्ती, एकांची पुण्यतिथी आणि जन्मतिथी आहे आणि बापूंजींच्या त्याच दिवशी जन्म आहे। आणि बापूंजीचं जे जीवन आहे, त्यांनी आपलं जीवन पूर्ण धार्मिक कार्यासाठी अर्पण केलेलं आहे। त्यांच्या हातून खूप मोठं धार्मिक कार्य घडो अशीच यावेळेस मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो। जय सेवालाल, जय श्रीकृष्ण। आज गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे संस्थापक, आमचे आध्यात्मिक गुरु, सर्वांचे लाडके आदरणीय परमपूज्य श्यामचैतन्य महाराज यांचा आज जन्मदिवस। हे आज अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आज गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टच्या या प्रांगणामध्ये साजरा करण्यात आला। या निमित्ताने जामनेरमधील आमचे जे समाज बांधव आहेत, मेहतर समाज, त्यांना विशेष भोजनाची आज व्यवस्था केली होती। तसेच इतर सर्व त्यांचे चैतन्य साधिक परिवार व इतर भक्तगण यांना आज अतिशय मोठ्या प्रमाणात इथे भोजन, तसेच इतर काही छोटे मोठे कार्यक्रम भक्तिमय इथे राबवण्यात आलेले आहेत। या निमित्ताने श्यामबाबांचे अनेक कार्य असे होत असतात आजूबाजूच्या खेड्यामध्ये, जामनेर तालुक्यात असतील, जिल्ह्यामध्ये असतील, व हिंदू धर्माच्या जनजागृतीसाठी, जागरणासाठी ते सतत कार्यरत असतात। त्या पद्धतीने ते पुढेही काम करत राहतील अशी मी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय गुरुदेव, सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे, आश्रमातील श्रद्धावान भक्तगण, सेवा व साधनेला समर्पित माझे बंधू भगिनी आणि आजच्या या विशेष दिवशी आपले सर्वांचे प्रेरणास्थान श्री श्यामचैतन्य महाराज यांचा आपण मनपूर्वक नमस्कार आणि वंदन करू। आज आपण इथे एकत्र आलो आहोत केवळ एका वाढदिवसाच्या औपचारिक उत्सवासाठी नाही, तर एक सद्गुरू, एक मार्गदर्शक आणि एक सामाजिक जागृतीचा दीपस्तंभ अशा व्यक्तिमत्वाचे स्मरण, कृतज्ञता व प्रणाम व्यक्त करण्यासाठी। गुरुदेव सेवा आश्रमातील श्री राधाकृष्ण मंदिर हा भक्तीचा केंद्रबिंदू असला तरी त्याला आत्मा मिळाला तो म्हणजे बापूजींच्या सातत्यपूर्ण सेवेमुळे। परमपूजनीय श्यामचैतन्यजी महाराज हे परमपूजनीय लक्ष्मण चैतन्य महाराज यांचे शिष्य, ते गुरु परंपरेला जपत नव्या पद्धतीने अध्यात्म आणि समाज यांना जोडून ठेवत आहे। आपल्याला माहीत आहे, बापूजींचे अध्यात्म केवळ उपासनापुरते मर्यादित नाही, ते सत्संगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक भान, नैतिक मूल्य आणि मानवतेचे संदेश देत समाज प्रबोधन करत असतात। त्यांची वाणी सौम्य असते पण विचार धारदार असतात। त्यांच्या कीर्तनात भक्ती असते पण त्यामागे जागृतीचा हेतू असतो। ते नेहमी सांगतात, आंधळ्या श्रद्धेने नाही तर विचारपूर्वक श्रद्धेने चालणं हीच खरी साधना आहे। आज समाजामध्ये अंधश्रद्धा,
पाखंड, ढोंगी बाबांचा सुळसुळाट वाढतोय. अशा काळात बापूजीसारखी विचारशील आणि संयमी व्यक्तिमत्व ही आपली खरीच संपत्ती आहे. त्यांचं कार्य आश्रमांच्या सीमांपुरतं मर्यादित नाहीये. ते प्रबोधन करणारे वक्ते, समाजाला सत्याचा आरसा दाखवणारे आहेत आणि कठीण काळात आधार देणारे गुरु आहेत. बापूजींच्या अशा कार्यामुळे आज हजारो भक्त त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत आहेत. सेवा म्हणजे काय, साधना म्हणजे काय, भक्तीचा खरा अर्थ काय हे त्यांच्या जीवनातून आणि वागणुकीतून आपल्याला कळतं. त्यांच्या प्रत्येक दिवस साधनेला समर्पित, प्रत्येक भेट मार्गदर्शनाला उपलब्ध आणि प्रत्येक सत्संग समाज मनाला स्पर्श करणारा असतो. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना काय देऊ शकतो? ते कोणत्याही वैभवाचा सोहळा करत नाहीत, ते आपल्या गौरवाची अपेक्षाही करत नाहीत. पण आपण त्यांना खरी भेट द्यायची असेल तर त्यांच्या कार्याला, त्यांच्या विचारधारेला आपापल्या क्षेत्रात पोहोचवणं हीच खरी कृतज्ञता आहे. शेवटी एवढंच सांगेल, बापूजींचे आरोग्य उत्तम राहो, ते दीर्घायुषी हो आणि आपल्यावर त्यांची कृपा सदैव प्रवाहित होत राहो हीच मी प्रभूशरणी प्रार्थना करते. आणि बापूजींच्या उदंड आयुष्यासाठी सुद्धा मी राधा माधवाला नमस्कार करते.